माझं नाव असलम सय्यद चिखलगार. माझी बहीण मेहमनगडमध्ये दिलेली आहे. त्यांच्या मिस्टरांचे नाव लतीफ मकबूल चिखलगार. लतीफ मकबूल चिखलगारांना वारंवार फोन येत होते, तुमच्या मुलाचं लगीन करायचे आहे, तुमची दोन्ही मुलं शिकलेली आहेत, आम्हाला घर जावे पाहिजे म्हणून वारंवार फोन यायचे. तर आमच्या दाजीने ते 1-2-3 दिवस 5-6 दिवस ऐकून घेतलं. 5-6 दिवस ऐकून घेतल्यानंतर मला फोन आला दाजींचा, बट असं आहे कसं काय. तर मी म्हणलं मी त्यांना बोललो मला नंबर द्या त्यांचा. नंबर ही केल्यानंतर मी त्यांना फोन केला विचारल्यानंतर त्यांनी माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला. ब्लॅकलिस्टला टाकल्यानंतर मी दाजीशी सांगितली बोगस आहे, यांच्या काय नादी लागू नका या असं तसं. नंतर आम्ही तिकडून इकडं देवडी पोलीस स्टेशनला आलो. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर इन्शी दिली. इन्शी कशावर दिली, निनामी ज्या नंबरवरनं आम्हाला फोन येत होता त्या नंबरवर आम्ही कंप्लेंट केली. पुन्हा पोलीस स्टेशनला बोलावल्यानंतर त्यांना विचारल्यानंतर त्या यास्मी चिखलगार नको अशा आम्हाला शिव्या वगैरे दिल्या. सगळे CCTV फुटेजमध्ये त्यांना आहे. ती मी CCTV फुटेजमध्ये आता त्याच्यानंतर मी साहेबांना ती CCTV फुटेज माहितीच्या अधिकारी मागितली, तरीसुद्धा मला ते फुटेज मिळाले नाही. हे जर मला फुटेज न मिळालं तर माझा जो अपमान झालेला आहे मी सहन करणार नाही. मी कलेक्टर साहेबापाशी जाऊन SP साहेबापाशी जाऊन बसणार. अगदी आत्मदहनाचा सुद्धा इशारा देणार. मी वारंवार वर्धनगडवरून दहिवडी 2 महिने रोज चक्रा घालतोय, सारख्या चक्रा घालतोय, पण मला इथून प्रतिसाद कोणताही मिळत नाही. मला साहेब वगैरे कोण भेटत नाही. आणि ती जी यास्मी चिखलगार आहे अजून सुद्धा आमच्या पै पाहुण्यांना, माझ्या बहिणींना, माझ्या दाजींना, माझ्या बाच्यासनी इतका त्रास देते की त्याला नको एवढा. मी आता येत होतो तर अगदी इतक्या रागानं माझ्याकडे बघत होती ती. आता एवढ्या अडचणीत मी आहे. आता ह्याची एवढं होऊन बी आता पोलीस मला मदत करणार का नाही हे मला कळावं. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.